नमस्कार, मी सविता पाटील. सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आपल्या घराजवळ फार्म हाऊसवरती साफसफाई चालू होती आणि साफसफाई करता करता इथं बाहेर मस्त हिरवळीचं कुंपण करते मी. मस्त म्हणजे झाडं लावते मी. तर अशा प्रकारे लावलेली आहेत. तर झाडांना मी अशी सरी तयार केलेली आहे पाणी भरण्यासाठी. आणि हे बघा, झाडं मोठे मोठे झाले होते तर त्याच्याच फाट्या तोडून इथं असं अजून बाजूला परत लावलेले आहेत मी. मला असा भरपूर छंद आहे झाडं लावायचा. मला खूप आवडतं झाडं लावायला. तर असे काप केलेले ते मी छोटे छोटे तुकडे, म्हणजे 1-1, 1.5-1.5 फुटाचे तुकडे केलेले होते. आणि आता मी ते पूर्ण असे रांगेत लावलेले आहेत. 1-1 फुटावरती लावलेले आहेत. आता खूप छान झाड आहेत, मस्त. आणि छान शो पण दिसतो घराजवळ, गार्डनसारखं. तर अशा प्रकारे काम चालू होतं आज माझंवालं. दिवसभर मी बसलेली होती, काही काम नव्हतं. म्हटलं चला आता घरासमोर काहीतरी साफसफाई करावी आपण. तर इकडे बघा, पहारने मी असे होल केले मोठे मोठे आणि असे झाडं लावले मस्त. खूप छान झाडं आहेत, मस्त. आणि आता बघा, या साईडला पण बाकी अजून लावायचं, तर इकडे पण लावते मी आता. आणि पूर्ण जे झाडांना जे फांद्या होत्या आजूबाजूला पडलेल्या त्या पूर्ण कट केल्या. हे बघा, कण्हेरचं पण झाड होतं तर ते सुद्धा असं वाकलेलं होतं आणि असं रस्त्यात येत होतं ते. तर ते सुद्धा कट केलं आणि पूर्ण अशी कटाई केली त्याची. आता राहिलेलं जे आहे ते आता परत अजून लावून देते मी. आणि पूर्ण अशी सरी केली म्हणजे आता त्यांना पाणी द्यायला पण सोपं राहील. कारण पावसाळ्यात त्यांना काही गरज नव्हती पाणी द्यायची, पण आता पाणी द्यायची गरज आहे आता. आणि बघा, हे झाडंसुद्धा किती मोठे मोठे झालेत, मस्त. मी 2-3च रोपं आणलेली होती. हे माझ्या चुलत भावाच्या घरून आणलेले होते. तर बघा किती छान झालेले आहेत, मस्त. फार्म हाऊसवरती उठल्या उठल्या मस्त सकाळचं वातावरण बी खूप छान असतं आणि बघायलाही सुंदर दिसतं, मस्त. तर आजचं असं नियोजन होतं माझंवालं. आणि इकडे बघा, इकडे पण पारिजातकचं झाड होतं मोठं, तर ते पण मी कट केलं, कारण ते सुद्धा रस्त्यात असं पूर्ण पसरलेलं होतं. आणि समोरून गाडा बैल असं यायचं, तर त्यांना ते समोरच असं लागायचं, म्हणून ते सुद्धा कट केलं आणि इकडे बाजूला फेकलेलं आहे मी ते सगळं, बघा. तर असं काम होतं आजचं नियोजन माझं. तर आता पूर्ण साफसफाई पण झालेली आहे, मस्त. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुढच्या व्हिडिओ आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.